उन्हाळा सुरू झाला की रोजच्या आहारामध्ये ताक हे हवं आणि ताकाची तुलना आयुर्वेदामध्ये अमृताशी केली आहे. कारण ताक हा प्रथिनाचा उत्तम स्रोत आहे. तसेच अन्न पचनास मदत होते, ॲसिडिटी कमी होते, डिहायड्रेशन कमी होते. त्यामुळे आज आपण ताकाचे 3 प्रकार पाहणार आहोत. नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहिला प्रकार करण्यासाठी इथे एक कोवळी काकडी घ्यायची आहे. शक्यतोवर गावरान काकडीच घ्या. ही अशा हिरव्या सालीची वापरायची आहे, कारण याची चवही छान असते आणि नेहमी गावठी काकडी वापरलेली अगदी उत्तम. काकडीचं मागचं आणि पुढचं देठ असे काढून घ्यायचे. त्यानंतर काकडीचा एक छोटासा तुकडा खाऊन पाहायचा. जर काकडी कडवट नसेल तरच ते वापरण्यासाठी घ्यायची. कारण बऱ्याचदा काय होते, काकडी आपण खाऊन पाहत नाही आणि काकडी मग खूप कडवट असते. त्यामुळे कधीही काकडी चिरली की छोटासा तुकडा खाऊन पाहायचा आणि त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करायचे. हे छोटे काकडीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालायचे. त्यानंतर त्यामध्ये पुदिन्याचे पान, अर्धी हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घेतलेले आहे. आलं आणि मिरचीचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचे आहे, नाहीतर ताक जळजळीत होऊ शकते. मी इथे 1 मिरची घातली आहे, तुम्ही अर्धीच घ्याला. थोडं काळं मीठ आणि आपलं नेहमीचं साधं मीठ अगदी थोडं घालून घ्यायचं आहे. पाव चमचा भाजलेले जिऱ्याचं पावडर आणि 3 मोठे चम्मच दही घालून मिक्सरमधून फिरून घ्यायचं. गरज वाटलीच तर थोडं पाणी घ्यायचं. हे छान असं फिरून घेतलं. आपलं हे पहिलं काकडी फ्लेवर ताक बनवून तयार झालेलं आहे. यामध्ये जिरेपूड, काळं मीठ असल्यामुळे हे ताक अतिशय पाचक तयार झालेलं आहे. आता दुसऱ्या पद्धतीचा ताक तयार करतोय. तर इथे मी छान असं ताजं आणि रसरशीत बीट घेतले आहे. हे स्वच्छ धुवून साल काढून या प्रकारे कट करून घेतोय. बीट म्हटलं की सगळेच जण नाक मुरडतात, पण हे बीटाचं ताक अप्रतिम होतं. यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं, 1 मिरची घालणार आहोत. कारण इथे बीटाचं गोडवा आहे म्हणून मी इथे अख्खी मिरची वापरणार आहे. कढीपत्ता देखील आपल्या केसांसाठी उत्तम आहे. त्यानंतर भाजलेल्या जिराची पूड, थोडंसं काळे मीठ, थोडं आपलं नेहमीचं साधं मीठ घातलेलं आहे. 2 ते 3 मोठे चम्मच दही घालून थोडं पाणी घालून फिरून घेऊ. आपलं दुसरं आणि अप्रतिम चवीचा मस्त असं हे बीटाचं ताक बनवून तयार आहे. आता आपण तिसऱ्या प्रकारचे पाहू. त्याकरिता इथे मी अगदी मुठभर भरपूर देठासहित कोथिंबीर घेतली आहे. अर्धी मिरची, छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे. यामध्ये भाजलेला जिरा पावडर, पाव चमचा चाट मसाला, चवीनुसार काळा मीठ आणि आपलं नेहमीचं साधा मीठ, 2 ते 3 मोठे चम्मच दही घालायचे आणि गरज वाटली तर थोडं पाणी घालायचं. प्रत्येक वेळी पहिल्यांदा असंच फिरवायचं, नंतर पाणी घालायचे. हे आपलं तिसरं कोथिंबिरीचं ताक बनवून तयार आहे. तुम्हाला ताकाचे आणखीन प्रकार पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आपल्या नातेवाईकांना शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.